रस्त्यात गाड्या काढल्या, तुम्ही सांगितलं 5,000 लोक ठेवा, इथं 5,000 ठेवले. आता काय याच्यापेक्षा काय असते? अरे बाबा, सरकारला नाशकी सवय लागली. देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं ते उल्लंघन केलं. इथं 5,000 लोक आहेत, तुम्ही म्हणले इथं बसू नका, बिचारे इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबतेत. मग आता कुठं थांबते? 500 किलोमीटर लेकर आले, द्या घरं तुम्ही त्यांना, सरकारने घरं द्यावा, थांबते. मैदानावर थांबले. तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर 4-5 हजार लोक आहेत. कोणतं उल्लंघन केलं? रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका, नेल्या. CST BMC रिकामी करा, केली. कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं? असं नाही पाहिजे. अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्यासोबत वागू नये. नाही देवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही, वागणार पण नाही. पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्यायदेवतेला देतो, म्हणून हे होतंय. मराठ्याला कळतं राज्यात देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला, खोटरा डाव खेळायला लागला. न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसला भोगावे लागतील. आम्ही काहीच करीत नाही.